नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालोय कर्जतला. आम्ही सगळे नवी मुंबईला मंकी पॉईंटच्या इथे भेटलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू केला. पोटभर नाश्ता करून आम्ही सगळेच गाडीत बसलो. वातावरण एकदम छान होतं, स्वच्छ असं आकाश होतं. असं वाटलं पाऊस असता तर मजा आली असती, पण काय करणार, निसर्गाचा नियम. आम्ही आपलं गाणी ऐकत निघालो आमच्या वाटेला. छत्रपतींना मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराज की म्हणत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. बघता बघता आम्ही पोचलो कॅम्प मॅक्समध्ये. सर्वांच्या गाड्या तर आधीच लागल्या होत्या. त्यातून वाट काढत आमच्या गाडीसाठी जागा केली. गाडीमध्ये असणारं सगळं सामान काढलं आणि आम्ही चेकिंगची प्रोसेस सुरुवात केली. भारी फोटो आला ना राव, तेवढा ते फोटोही खेचला आणि आम्ही निघालो कॅम्प मॅक्सच्या दिशेने. दोन्ही बाजूला बांबूची झाडं होती. त्यामधून आम्ही रस्ता काढून आम्ही निघालो एकामागे एक तलावाच्या दिशेने, कारण आपलं जी जागा होती ती तलावाच्या पलीकडे होती. आम्ही आपले एकामागो एक जाऊन बोटीसाठी निघालो. आमच्यासाठी बोट तर तयारीच होती. मित्रांनो, ते जे डोंगर दिसतं ना, आपल्याला त्याच्या पायथ्याशीच जायचं आहे. तेवढ्यात आम्हाला आय लव कालोटे असं दिसलं आणि आम्ही जसा विचार केला तसा निसर्ग आम्हाला दिसायला सुरुवात झाली. बोटीत बसून आम्ही आमच्या कॅम्पकडे निघालो. मित्रांनो, काय अनुभव सांगू. आजूबाजूचा परिसर आम्ही सगळे शांत बघत होतो. तितक्यात मी माझ्या मित्रांना म्हणालो, अरे बाई, हॅलो तर कर. सगळ्यांनी हॅलो करायला सुरुवात केली. बघता बघता एक फोटोही घेतला. मस्त आला ना फोटो. मित्रांनो, मी आता आहे कॅम्प मॅक्सच्या कॅफेटेरियामध्ये, जो फर्स्ट फ्लोअरला आहे. तिथून जो व्ह्यू बघाल ना, जस्ट वाव. आपला तिरंगाही शानमध्ये फडकत होता. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे चारी बाजूला डोंगर आहेत आणि हे मध्ये असलेले कॅम्प मॅक्स. कॅम्प मॅक्समध्ये येऊन व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्दिष्ट होतं. कर्जतमध्ये अनेक रिसॉर्ट्स आहेत, अनेक इव्हेंट्स होतात, परंतु असं वैशिष्ट्यपूर्ण असणारं एक ठिकाण जिथे चारी बाजूंना डोंगर आहेत, निसर्ग आहे आणि मध्यात हे असं एक थीम आहे, ते तुम्ही फॅमिली समवेत येऊन तो अनुभव तुम्ही घेऊ शकता, दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकता. त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे निसर्गाला इजा न होऊ देता हे थीम बनवणं. तुम्ही नक्की याचा अनुभव घ्या आणि दुसऱ्यांसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, मला पूल खेळता येत नाही, पण थोडासा प्रयत्न केला आहे. बघा मला जमतं आहे का पूल खेळायला, पण पुढच्या वेळी नक्कीच प्रयत्न करेन की मला चांगलं खेळता येईल. परंतु क्रिकेट मी खूप चांगला खेळतो. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. याचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्हाला याचा अगदी खरा आनंद काय आहे ना याची जाणीव होईल. तुम्ही नक्की पहा.
मित्रांनो, मी पुन्हा येईन अशाच एका नवीन ठिकाणी माझा अनुभव शेअर करायला. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.